विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अखेर आपला उमेदवार जाहीर केलाय। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली। राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती। दिवंगत नेते अजित पवार यांचे विश्वासू अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं। मात्र विधान परिषदेच्या शर्यतीमधून अमोल मिटकरींचा पत्ता कट झाला। विधान परिषदेचं तिकीट गेल्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विट करत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले। 28 जानेवारीला झालेल्या त्या भीषण विमान अपघाताबाबत नवनवीन खुलासे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर दुसरीकडे विधान परिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपतोय। अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव देखील आज घोषित करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली। अमोल मिटकरींना राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा विधान परिषदेची संधी मिळाली नाहीये। त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। अजितदादांच्या मृत्यूचा तपास लागेपर्यंत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही। वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेन, जान भी देंगे, अशा भावना मिटकरींनी व्यक्त केल्या आहेत। मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच केली होती। दादा, हरकत नाही, दादा तुमच्यासाठी एक संधी काय अशा 1000 संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल। तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढतोय आणि उद्याही लढत राहील। या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो, न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही। तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल। अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही। वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेन, जान भी देंगे, असं अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलंय। अमोल कोल्हे, अमोल मिटकरी म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 2 स्टार अमोल। अमोल मिटकरी म्हणजे सभा गाजवणारा चेहरा। अमोल मिटकरी भाषणाला उभे राहिले की आक्रमक भाषण होणार नाही असं होतच नाही। विधानसभा निवडणुकीत किंबहुना लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवण्यात आघाडीवर असलेल्या अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावर कायमच जोरदार चर्चा असते। कोणताही मुद्दा असो, राजकीय सामाजिक आपले विचार बेधडकपणे मांडण्याच्या त्यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे सातत्याने त्यांना संधी मिळत गेली। अजितदादांचा अपघात झाल्यानंतर हा अपघात नाही तर घातपातच आहे असं म्हणत रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी सुरुवातीपासूनच रान उठवलं। दादांच्या राष्ट्रवादीतील असा एकमेव नेता जो दादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आणि अपघातामागचं सत्य बाहेर येण्यासाठी एकटा वाघासारखा लढतोय, सुरुवातीपासून ते अगदी आतापर्यंत। अमोल मिटकरींनी पोस्ट करत दादांच्या अपघाताआधी अघोरी पूजा झाल्याचा धक्कादायक दावा सुद्धा केला होता। यावरूनही अमोल मिटकरींनी सरकारला धारेवर धरत चौकशीची मागणी केली। दादांना न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार अशी धाडसी भूमिका अमोल मिटकरींनी कायमच घेतल्याचं आपण अगदी पाहत आलोय। मात्र अमोल मिटकरींना डावलून आता झिशान सिद्दीकींना उमेदवारी दिल्यानं अमोल मिटकरी नाराज झाले। त्यांनी तशा आशयाची पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान राजकीय वर्तुळात विधान परिषद निवडणुकीसाठीचं वातावरण सध्या तापलंय। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारण्याऐवजी अंबादास दानवेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे आता काँग्रेस नाराज झाल्याची चर्चा आहे। काँग्रेसही आपला उमेदवार या निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। यामुळे आता आणखी रंगत वाढणार आहे। तर दुसरीकडे आता आपण पाहिलं तर झिशानला उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतही आता खळबळ माजली आहे। सुरुवातीपासूनच अजितदादांच्या सोबतीला असलेल्या आणि पक्षाचं कोणीही तितक्या दमदारपणे लढायला सोबत नसताना मिटकरी दादांच्या न्यायासाठी नेटानं लढले आणि आजपर्यंत त्याच हिमतीनं सरकारला धारेवर धरत वादळासारखे लढतायत। पण शेवटी मिटकरींसाठी दादांसाठी लढले तरीही डावलले असं म्हणण्याची वेळ आलीच। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।